नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो, त्यामुळे सर्वांनी ग्रामसुरक्षा प्रभावी वापर करावा असे मत हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे यांनी व्यक्त केले. त्या हातकणंगले हीच आयोजित ग्रामसुरक्षा यंत्रणा मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होत्या. याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर महेंद्र पंडित, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर एस कार्तिकेयन यांच्या प्रयत्नातून ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत हातकणंगले तहसीलदार कार्यालयात ग्रामसुरक्षा यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबरवर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तात्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर इतर संकट काळातही या यंत्रणेचा चांगल्या पद्धतीने वापर होणार आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक DK गोरडे पाटील यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवले. पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी यंत्रणेत पुढील 48 तासात सहभागी होण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संयोजन माननीय अशोक सायकर, पोलीस निरीक्षक, हातकणंगले पोलीस स्टेशन यांनी केले. सुरक्षा यंत्रणा पोलीस स्टेशन हद्दीत कार्यान्वित करण्यासाठी 50 रुपये प्रति कुटुंब प्रतिवर्ष इतका खर्च येणार आहे. सदर खर्चाची 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून तरतूद करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालयाकडून ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहेत. संपूर्ण भारतासाठी वापरण्यात येणारा टोल फ्री नंबरवर नोंदणी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते. सदर कार्यक्रमास हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे, वरिष्ठ विभागीय अधिकारी ग्रामसुरक्षा यंत्रणा गणेश लोकरे, जिल्हा समन्वयक ग्रामसुरक्षा यंत्रणांचे विक्रमसिंह घाडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने, संग्राम पाटील यांच्यासह हातकणंगले पोलीस स्टेशनचे अंमलदार व हद्दीतील सर्व मंडल अधिकारी, तहसील ऑफिस सर्व अधिकारी कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार बांधव, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, तलाठी, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, पोलीस मित्र व सहकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला सुरुवात करू. पुढे काय खुर्च्या 2 3 1 2 3 ते जर म्हटले असते की पृथ्वी चपटी आहे, चौकोनी आहे, आपणही चौकोनीच म्हटलं असतं. ते म्हटले गोल आहे म्हणून आपण येणार उठून जाणार नाही. हे आजपर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य राहिलं. इथंही तेच होईल. जोपर्यंत हा माईक माझ्या हातात आहे तोपर्यंत तालुका स्तरावरील सर्व विभागांचे कर्मचारी चांगली आहे की देशाचं सर्वोच्च पद जे राष्ट्रपतींचं असतं आणि आपल्या परिसरातील लोकांना मदतीसाठी बोलू शकतो. तसेच शासकीय ज्या योजना असतील